सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनियमित आहार, बसून केलेली कामं आणि ताणतणाव यामुळे शरीरात हळूहळू अवांछित बदल होऊ लागतात. त्यातीलच एक सर्वात धोकादायक बदल म्हणजे रक्तात वाईट कोलेस्ट्रॉल वाढणं. हे कोलेस्ट्रॉल सुरुवातीला काही लक्षणं दाखवत नाही, पण कालांतराने ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर थरासारखं बसू लागतं. जसजसा हा थर जाड होत जातो तसतसा रक्तप्रवाह घटतो आणि हृदयावरचा ताण वाढत जातो. अशा वेळी केवळ औषधांवर अवलंबून राहणं नको, तर रोजच्या आहारामध्ये काही नैसर्गिक गोष्टींचा समावेश केला तर मोठा फरक पडू शकतो. अशाच नैसर्गिक उपायांपैकी एक म्हणजे गूळ आणि लसूण यांचे संयोजन. गूळ रक्त स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आणि त्यातील खनिजं शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याची प्रक्रिया वेगवान करतात. दुसरीकडे लसूणमध्ये असलेले सक्रिय घटक रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला चिकट थर मऊ करून रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास हातभार लावतात. हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतले की शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याची प्रक्रिया अधिक नैसर्गिक आणि प्रभावी पद्धतीने सुरू होते. यामुळे केवळ कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहत नाही, तर हृदयाचा ताणही कमी होऊन एकूण हृदय स्वास्थ्य सुधारण्यास मदत मिळते. गूळ आणि लसूण हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे घेतले तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण एकत्र घेतल्यावर हे कॉम्बिनेशन पचनशक्तीला जणू काही नैसर्गिक चालना देते. जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने, पोट साफ न होण्याने किंवा पोटामध्ये जडपणाने त्रस्त असतात, त्यांच्यासाठी पोटाला हा उपाय विलक्षण आराम देऊ शकतो. कारण लसूण शरीरातील पचनक्रिया सक्रिय करतं आणि गूळ आतड्यांमधील हालचाल म्हणजेच बॉवेल मूव्हमेंट सुधारून स्टूल मऊ होण्यास मदत करतो. आता इथे एक मोठा प्रश्नही अनेकांना पडतो. गूळ आणि लसूण दोन्ही गरम प्रकृतीचे आहेत, मग उकाड्यात किंवा उन्हाळ्यात हे घेणं सुरक्षित आहे का? तर मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे हो. योग्य पद्धतीने घेतलं तर उन्हाळ्यातही हा उपाय शरीराला त्रास देत नाही. थेट चावून खाण्यापेक्षा तुम्ही लहानसा गुळाचा तुकडा आणि एक लसूण कळी कोमट पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता. या पद्धतीने ते शरीरात सहज पचतं, उष्णता वाढत नाही आणि आतड्यांची स्वच्छता करण्यात मदत होते. त्याचबरोबर शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यासही हा उपाय मदत करतो, ज्यामुळे त्वचेवरची चमक, ऊर्जा आणि भूक तिन्ही गोष्टींमध्ये सुधारणा दिसते. पण मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायलाच हवी. हा उपाय जितका परिणामकारक आहे तितक्याच त्याला काही मर्यादा देखील आहेत. प्रत्येक व्यक्तीला हा कॉम्बिनेशन सूट होईलच असं नाही. काही लोकांनी गूळ लसूण एकत्र घ्यायला नको असं असतं आणि काहींसाठी त्याचं प्रमाण किती असावं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. कारण चुकीच्या प्रमाणात घेतलं किंवा ज्यांना हा उपाय टाळायला हवा ते लोक जर हे घेत राहिले तर पचन बिघडू शकतं किंवा शरीरात अनावश्यक उष्णता वाढू शकते. कोणत्या व्यक्तींनी यापासून सावध राहावं, किती प्रमाण योग्य आहे आणि हे नेमकं कधी व कसं घ्यावं जेणेकरून ते उन्हाळ्यातही शरीराला सूट होईल, हे सगळं आता आपण लगेच जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती तुम्हाला करतोय. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. खूप जणांना असं वाटतं की लसूण आणि गूळ हे साधे रोजच्या स्वयंपाकातले पदार्थ आहे, पण खरं पाहिलं तर ह्या दोघांच्या मिलापामध्ये एक नैसर्गिक उपचार शक्ती दडलेली असते. लसणामध्ये असणारा तीव्र सक्रिय घटक म्हणजेच ॲलिसिन शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात, रक्तदाब संतुलित ठेवण्यात आणि हृदयाची ताकद वाढवण्यात मदत करतो. दुसरीकडे गूळ हा नैसर्गिक आयरन, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा भरपूर मोठा स्रोत आहे. तो रक्त शुद्ध करतो, शरीराला ताजेतवाने ठेवतो आणि पचनक्रियेला गती देतो. म्हणून जेव्हा लसणातील ॲलिसिन आणि गुळातील पोषक घटक शरीरात एकत्र येतात तेव्हा त्यांची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढते. शरीराला एक प्रकारचा हिलिंग बूस्ट मिळतो. त्यामुळे हा नुसखा केवळ पारंपरिक सल्ला नसून प्रत्यक्षात परिणाम देणारा उपाय ठरतो. मित्रांनो, आता प्रश्न असा येतो की हा उपाय फक्त फायदेच देतो का? तर उत्तर आहे हो, जर योग्य पद्धतीने घेतलं तरच. कारण लसूण ही गरम तासिराची आणि गूळ हा सौम्य, पचायला सोपा पदार्थ आहे. यांचं संतुलन योग्य प्रमाणात घेतल्यावर पोटातील ऍसिड कमी होतं, आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचनक्रिया सुरळीत चालते. जे लोक वारंवार होणाऱ्या गॅस, ऍसिडिटी किंवा पोट फुगणे यामुळे त्रस्त असतात त्यांच्यासाठी हा जोड नैसर्गिकरित्या आराम देणारा आहे. गुळामुळे पचन एन्झाईम सक्रिय होतात आणि लसूण आतड्यांतील जळजळ कमी करतो. त्यामुळे जेवण योग्यरित्या पचून आतड्यांची स्वच्छता सहज होते. विशेष म्हणजे हा उपाय घेतल्यावर शौचाला सहज गती मिळते, ज्यामुळे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असणाऱ्यांना यामुळे विशेष फायदा होऊ शकतो. हृदयाच्या आरोग्यासाठीही लसूण गूळ यांचा संगम अत्यंत उपयुक्त आहे. लसणातील सल्फर कंपाऊंड्स रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालतो. गुळातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतात. त्यामुळे हा उपाय एक प्रकारचा नैसर्गिक कार्डिओ सपोर्ट मानला जातो. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे बद्धकोष्ठतेने ग्रस्त असणाऱ्यांसाठी हा उपाय नियमित घेतल्यास पोट हलकं होतं, शरीरात ऊर्जा वाढते आणि दिवसभर चांगले ताजेतवाने वाटते. मात्र हा उपाय घेण्याची योग्य वेळ आणि मात्रेबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे.
विशेषतः उन्हाळ्यात. पुढे आपण हे कसं घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं आणि कोणी हे टाळावं याबद्दलही सविस्तर सांगणार आहोत. मित्रांनो, इम्युनिटीचा विषय आला की आपण सगळेच थोडे सावध होतो, कारण कोविडच्या काळामध्ये शरीराची प्रतिकार शक्ती किती महत्त्वाची असते हे प्रत्येकाने स्वतः अनुभवले आहे. लसणातील नैसर्गिक जंतुनाशक घटक शरीरात एक प्रकारचं सुरक्षा कवच तयार करतात. व्हायरस, बॅक्टेरिया यांच्या विरुद्ध सतत लढा देण्यासाठी तयार ठेवतात. तर गुळ हे अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे. हे अँटीऑक्सिडंट्स पेशींना मजबूत करतात आणि इम्युनिटी स्थिर ठेवतात. म्हणूनच लसूण गुळ एकत्र घेतल्यावर ऋतू बदल झाला की सर्दी, खोकला, ताप असे व्हायरल इन्फेक्शन्स होणं कमी होतं आणि शरीराला बाहेरून येणाऱ्या इन्फेक्शन्सशी झुंज देण्याची ताकद वाढते. दुसरा मोठा फायदा म्हणजे शरीरातील नैसर्गिक ऊर्जा पुन्हा जागी होणे. गुळातील आयरन हे रक्ताच्या गुणवत्तेत सुधारणा करतं आणि लसूण रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो. त्यामुळे ज्यांना दिवसभर थकवा जाणवतो, काम करण्याची उर्मी कमी वाटते, अशा स्त्री पुरुषांसाठी हा उपाय एखाद्या छोट्या ऊर्जा डोस सारखा काम करतो. विशेषतः महिलांना आयरनची कमतरता जास्त भेडसावते. त्यांच्यासाठी हे संयोजन रोजच्या आहारामध्ये छोटा पण प्रभावी बदल होऊ शकतो. काही दिवसांतच शरीर हलकं वाटतं, चक्कर येणे किंवा कमजोरी जाणवणे कमी होतं. शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरीराची आतून स्वच्छता म्हणजेच डिटॉक्स. आपल्या यकृतावर रोजच्या खाण्यापिण्याचं, प्रदूषणाचं, तणावाचं ओझं पडत असतं. लसूण आणि गुळ ही दोन्ही पदार्थ हे ओझं हलकं करतात. लिव्हरमध्ये जमा झालेले कण, टॉक्झिन्स बाहेर काढण्याची गती वाढवतात. एकदा लिव्हर स्वच्छ झालं की त्वचेला उजळपणा येतो, पचन सुधारतं आणि शरीरातील जडपणा कमी होतो. म्हणजे हा छोटासा घरगुती उपाय शरीराला 5 वेगवेगळ्या दिशांनी फायदा देतो: पचन, हृदय, इम्युनिटी, ऊर्जा आणि डिटॉक्स, तेही पूर्ण नैसर्गिक पद्धतीने. कुठलाही घरगुती उपाय वापरताना तो सर्वांसाठी योग्य असेलच असं नसतं आणि लसूण गुळ यांच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागते. ज्यांना सतत ऍसिडिटी, छातीत जळजळ किंवा शरीरात आधीच उष्णता जास्त जाणवते त्यांनी हा घरगुती उपाय टाळलेलाच बरा. काही जणांची त्वचा खूपच जास्त सेन्सिटिव्ह असते किंवा उन्हाळ्यात स्किनवर रॅशेस येण्याची प्रवृत्ती असते. अशांनी देखील हा उपाय कमी प्रमाणात किंवा पूर्णपणे बंद केला पाहिजे. तसेच गर्भावस्थेत किंवा स्तनपानाच्या काळात लसूण आणि गुळ एकत्र घेणं आहे तितकं सुरक्षित नसू शकतं. त्यामुळे या काळामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण शेवटी कोणताही उपाय शरीराच्या प्रकृतीनुसार बदलू शकतो. उन्हाळ्यात हा उपाय घेताना मात्र काही खास नियम पाळणं गरजेचं आहे. साधारणपणे लसूण गुळ घेण्याची शिफारस म्हणजे 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या आणि 10 ते 12 ग्रॅम गुळ असा असतो. पण उष्ण हवामानात हे प्रमाण नक्कीच कमी करावं. अर्धी किंवा 1 पाकळी लसूण आणि अंदाजे 5 ते 7 ग्रॅम गुळ इतकं प्रमाण पुरेसं ठरतं. लसणाच्या पाकळ्या चांगल्या बारीक चिरून किंवा हलक्या कुस्करणं हे महत्त्वाचं पाऊल आहे. त्यानंतर गुळासोबत चावून खाल्लं की त्याची कार्यक्षमता अधिक चांगली दिसून येते. हा उपाय सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळच्या थोड्या थंड वातावरणात घेणं उत्तम मानलं जातं. आणि गरमी जास्त असेल तर त्यानंतर एखादा थंडावा देणारं पेय, उदाहरणार्थ नारळ पाणी, पुदिना पाणी किंवा कोथिंबीर उकळवलेलं पाणी घेतलं तर शरीरातील उष्णता नीट नियंत्रणात राहते. उन्हाळ्यामध्ये हा उपाय दररोज घेण्याची गरज नसते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा पुरेसं असतं. मात्र हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हा उपाय रोजही सुरक्षितपणे घेता येतो, खास करून ज्यांचे पचन मंद असते किंवा बद्धकोष्ठतेची समस्या वारंवार त्रास देते. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आपण डायबिटिक असाल तर हा उपाय योग्य नाही. गुळ नैसर्गिक असला तरी तो साखरेचा प्रकारच असल्याने तुमची ग्लुकोज लेवल वाढवू शकतो. म्हणूनच हा नुसका वापरताना स्वतःच्या शरीराचा सिग्नल ऐका. काहीही वेगळं जाणवलं, डिस्कम्फर्ट वाटला किंवा पोट जड वाटणं वाटलं तर हा उपाय लगेच थांबवा. लसूण आणि गुळ हा उपाय कितीही नैसर्गिक असला तरी तो घेताना आपल्या शरीराची प्रकृती, दैनंदिन सवयी आणि आरोग्याची वर्तमान स्थिती लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय सुरू करण्याआधी 3 ते 5 दिवस शरीराची प्रतिक्रिया तपासून घ्या. काही लोकांना लसणामुळे पोटामध्ये कळ येणे, गॅस वाढणे किंवा छातीमध्ये जळजळ होणे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिसू शकतात. तर काहींना गुळामुळे पोटात जडपणा किंवा पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास अंग गरम होणं संभावतं. म्हणूनच सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात सुरू करा आणि शरीराला ते सूट होतंय का ते शांतपणे निरीक्षण करा. शरीराची एक छोटीशी संकेत भाषा असते, ती समजून घेतली तर कोणताही घरगुती उपाय सुरक्षितपणे वापरता येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय घेतल्यानंतर किमान 30 ते 40 मिनिटं काहीही गरम पेय जसं की चहा, कॉफी, काढा किंवा गरम पाणी घेऊ नका. कारण लसूण आणि गुळ हे संयोजन स्वतःच उष्णतेचं आहे आणि त्यावर गरम पेय घेतलं तर शरीरात अनावश्यक हीट बिल्डअप होऊ शकते. यामुळे काहींना घाम जास्त येणे, चिडचिड, त्वचेवर खाज येणे किंवा डोके गरम होणे यांसारखे त्रास होऊ शकतात.
त्याऐवजी ह्या उपायांनंतर शरीराला शांत ठेवण्यासाठी कोमट किंवा साधं पाणी घेतलं तरी पुरेसं असतं. शिवाय हे संयोजन घेतल्यावर लगेच झोपणे, व्यायाम करणे किंवा जड काम करणे टाळावे. शरीरावरचा ताण आणि उष्णता दोन्ही वाढून परिणाम उलटा होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे हा उपाय काही जादूचा उपाय नाही की 2 दिवस घेतला की लगेच बद्धकोष्ठता निघून जाईल किंवा कोलेस्ट्रॉल रातोरात कमी होईल. घरगुती उपाय हे नेहमी थोड्या कालावधीत सातत्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने घेतल्यासच परिणाम देतात. त्यासोबतच योग्य पाण्याचं प्रमाण, फायबरयुक्त आहार, थोडं चालण्याचा व्यायाम आणि पुरेशी झोप ह्या 4 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर हा उपाय हव्या त्या परिणामांना नक्की मदत करतो. अनेक जणांची चूक अशी असते की ते हा उपाय घेतात पण दिवसभर जंक फूड, ऑइली फूड किंवा सतत बसून राहण्याची सवय बदलत नाही. मग नैसर्गिक उपायाचा प्रभाव कमी होणं स्वाभाविकच आहे. म्हणून हा उपाय आधार देतो, पण जीवनशैली सुधारली तरच परिणाम जास्त काळ टिकतो. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.